नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या किचनमध्ये। तर गेस करा बरं भाजी कायची आहे ना? चला पटापट गेस करा। अहो मंडळी, आज काय नवीन विशेष? तर रोज रोजचं तर लय टेन्शन आलं बा, काय करू भाजीले काही नाही आहे की नाही। तर टेन्शन घ्यायचं नाही, मस्त करा झणझणीत चमचमीत अशा शेवग्याच्या शेंगा। खतरनाक भाजी होते बरं, एक नंबर भाजी होते, आणि ते बी मस्त विदर्भाच्या फॅशन मध्ये। तर चला की मंडळी, टेन्शन कशाला घेता, चला की मग करू मस्त झणझणीत चमचमीत खतरनाक, आणि त्याची चव आहे ना भन्नाट अशी चव आहे। तर चला मग। तर चला मित्रांनो, हे पा इथं घेतल्या मी मस्त शेवग्याच्या हिरव्या हिरव्यागार शेंगा मस्त जाळ्या जाळ्या घ्यायच्या आहेत। जाळ्या जर शेंगा घेतल्या ना आपण तर एक नंबर अशी भन्नाट मस्त खतरनाक अशी भाजी होते। तर चला आता आपण हे शेंगा आहे ना मस्त शिलून घेऊ। तर चाकू घेतो मी, चाकून मस्त शेंगा आपल्याला मस्त व्यवस्थित शिलून घ्यायचे आहेत है ना। तुम्ही बघू शकता मस्त मी जाळ्या जाळ्या शेंगा घेतलेल्या आहेत, आणि जाळ्या शेंगांना लय भन्नाट लागतात बरं। आणि एक विशेष आहे या शेंगाचं, हे शेंगा जर खाल्ल्या ना तर डॉक्टर लोक सांगतात बरं की हे शेंगा जर खाल्ल्या की आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही आहे, आणखीन कॅन्सर अशा मोठमोठ्या बिमार आपल्याला होतील नाही। तर या शेंगाची भाजी हप्त्यातून 2 वेळा तरी आपल्या जेवणात असली पाहिजे। तर लय चांगला हे शेंगा इथे ना, या शेंगाने आपलं वय बी ना थोडंसं म्हणजे आपण कमी वयाचं दिसतो आहे ना। तर एक नंबर हे शेंगा आहेत। तर चला आता ते भाजी कशी करायची, काय काय ट्रिकनं करतो मी, कशा ट्रिकनं करतो, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जाते आणि तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाणार आहे। म्हणून म्हणलं की चॅनल जर सबस्क्राईब केलं ना तर बेल आयकन जरूर दाबा, घंटी जरूर दाबा। तर हे बघू शकता मित्रांनो, सगळ्या शेंगाच्या सालांना मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण मस्त याचे छोटे छोटे तुकडे करू। तर तुकडे करताना आहे ना असे म्हणजे याच्या ना ते अशा हे निघतात, साली निघतात। तुम्ही बघू शकता, मी सांगतो मी तुम्हाला कशा काढायच्या। तर ह्याच्या आपण कट केलं ना तर याच्या आहे ना अशा साली जे असतात ना ते काढून टाकत असतात आहे ना, जे बी साली निघाले ते। तर हे पहा मी बघा कशा काढतो, तुम्ही लक्ष द्या। पहा मी व्यवस्थित काढू राहिले, ते जे साली आहेत ते फेकून द्यायचे असतात, ताकी जे आपण खाल्ल्या ना शेंगा त्यावेळेस ते आपल्याला डिस्टर्ब करतील नाही, आणि मस्त शेंगा हे चवदार लागतील है ना। तर मित्रांनो सांगा बरं, तुम्हाला आवडतात का हे शेवग्याच्या शेंगा? मला तर आवडतात बा, मला आवडतात, मला लेकरायला आवडतात, घरातनी सगळ्याला आवडतं, आम्हाला चौघायला बी। तर हे बघू शकता आता सगळ्या शेंगा मस्त मी कट करून घेतल्या। हे शेंगायला आहे ना आता आपल्याला मस्त शिजू घालायला लागते बरं, हां थोडंसं उकडू घालायला लागते या शेंगायला। तर तुम्ही बघू शकता सगळ्या शेंगा मस्त कट करून घेतल्या, बघा मस्त हिरव्या हिरव्या गार शेंगा दिसू राहिल्या। तर चला आता मस्त कुकर ठेवू, एक शिट्टी जरी मारली ना तर हे शेंगा ना शिजून जातात। नाही तुम्ही मारत बसता 10-12 शिट्ट्या जर मारल्या ना तर पूर्ण हे दाडच होऊन जाईल। तर थोडंसं पाणी घेतलं, पाण्यात 1 चमच नमक घेतलं। तर चला आता हे शेंगायला बी थोडंसं तिखट लाल मीठ लावू आहे ना। तर 1 चमच मिरची पावडर घेतली, 1 चमच हळद घेतली, थोडंसं नमक घेतलं, आणि थोडीशी धनिया पावडर घेतली, आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आहे ना, ताकी जो भी मसाला आहे तो मस्त लागून जाणार आहे ना। त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आता आपण हे कुकरमध्ये शिजू घालूया शेंगायला आहे ना। तर हे पा असं बी तुम्ही करू शकता। चला टाकून देऊ आता आपण कुकरमध्ये। शिट्ट्या लावायच्या नाही जास्त, हार्डली 1 शिट्टी लावा फक्त, एका शिट्टीमध्ये हे शेंगा शिजू शकतात। शिट्टी लावा, नाही तर गंजात बी तुम्ही उकळू शकता, तसं काही नाही आहे। तर बघू शकता आता मस्त कुकर लावून घेऊ, आणि हे शेंगा शिजेपर्यंत आपण मस्त मसाल्याची तयारी करू। तर इथं घेतले मी 2 कांदे मस्त बारीक कट करून घ्यायचे। तुम्ही 2 घेऊ शकता, तुम्ही 3ही घेऊ शकता आहे ना, कारण कांदे जर जास्त असले ना या भाजीले तर भाजीले एक नंबर होते चविष्ट। तर मस्त बारीक कांदा हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। एक मोठा मी टोमॅटो घेतला होता, टोमॅटो बी मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे। हां मी काही याची पेस्ट वगैरे काही करत नाही बरं, डायरेक्ट आपण आता
तेलामध्ये कांदा टाकून देऊ आहे ना. तर बघू शकता इथं मी 20 ते 25 मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 मस्त अद्रकचे तुकडे घेतले आणि मस्त ठेसून घेतले. तर चला आता पाहू आपल्या शेंगा शिजल्या का. तर बघू शकता आपल्या शेंगा मस्त शिजल्या. तर मित्रांनो बघू शकता आपल्या शेंगा हे शिजल्या आहेत. तर एक महत्त्वाची टिप्स आहे की हे जे शेंगाचं पाणी आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही. हे शेंगाचं पाणी ना एक नंबर बिलकुल आरोग्यदायी आहे. तर हे शेंगाचं पाणी आपल्याला भाजीत यूज करायला लागते, तर फेकून द्यायचं नाही. तर चला आता मी कढई घेतली, कढईतनी थोडं तेल टाकलं, तेलातनी मस्त 1 चमच जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडू दिल्यानंतर मस्त कांदा टाकला. कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा, मस्त लालसर मस्त कांदा थोडासा होऊ द्यायचा. तर हे जे पाणी आहे ना मित्रांनो हे अजिबात फेकून देऊ नका बरं. या पाण्यानं भाजी बी एक नंबर टेस्टी होते, चांगलं आरोग्यदायी बी हे पाणी आहे. ते पाणी ना अजिबात फेकून द्यायचं नाही. तर बघू शकता मित्रांनो मस्त आपला कांदा आता होत आला. तर याच्यामध्ये मस्त अद्रक लसूणची पेस्ट जी आपण कुटली होती ना ते मी टाकून देतो याच्यात आहे ना. तर अद्रक लसूणची पेस्ट बी मस्त व्यवस्थित होऊ द्यायची आहे. मसाले जर चांगले भाजले ना आपण तर आपली भाजी ना एक नंबर बनते आहे ना. तर जे टोमॅटो कट केला होता 1 टोमॅटो तो बी मस्त याच्यात होऊ द्यायचा आहे आपल्याला आहे ना. बघू शकता असा वास सुटला होता ना भाजीचा, असा घमघम मस्त खतरनाक बिलकुल असा वास सुटला होता भाजीचा, माहीत आहे का. तर वरून थोडंसं मीठ टाकतो मी, कारण जे टोमॅटो आहेत ना ते लवकर शिजले पाहिजे म्हणून. तर 1 चम्मच हळद टाकली मी. आता मस्त मिरची पावडर टाकायची आहे. तर 2 चम्मच मी मिरची पावडर टाकली होती, 2 चम्मच. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाकू शकता. 1 चम्मच धनिया पावडर टाकली आणि 1 चम्मच मस्त किचन किंग मसाला टाकला आणि मस्त फिरून घ्यायचा. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित फिरून घ्यायचे आहेत. आता मस्त याच्यात ना मी शेंगदाण्याचं कूट टाकतो. 2-3 चम्मच हे शेंगदाण्याचं कूट आहे, वाटी पडून गेली होती त्याच्यात. असंच असते ना, माय घाईघाई करत असलं ना तर बस असंच होते निरा, भांडेच पडतात ना हातचे, माहीत आहे का. तर चला आता हे शेंगदाण्याचं कूट आहे ना मस्त आपण भाजून घेतलं मस्त तेलात. आता थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकल्यानंतर मस्त व्यवस्थित आणखीन मस्त चांगलं भाजून घेऊ हे सगळे मसाले वगैरे शेंगदाण्याचं कूट. तर आणखीन थोडंसं पाणी ॲड करू. हे पाणी मी दुसरं टाकलं नाही रे भाऊ आहे ना. जे शेंगायचं पाणी होतं ना तेच मी याच्यात टाकून राहिली भाजीतनी. दुसरं पाणी टाकायची काही गरजच नाही, कारण शेंगायचं पाणीच एक नंबर असते ते. तर हे बघू शकता आता मस्त भाजीला उबाला आला आणि मसाले बी आपले चांगले मस्त खुदू मस्त खतखत शिजून झाले ते. तर चला आता याच्यातनी आहे ना आपण टाकू मस्त शेंगा. पा कसं मस्त तेल सोडलं मस्त मसाल्यानं. तर आता टाकू आपण मस्त शेंगा. घाई गडबड करायची नाही, मसाला व्यवस्थित होऊ द्यायला लागते ना. जोपर्यंत मसाल्याचं तेल हे असं एक साईडले होत नाही का तेल दिसत नाही तोपर्यंत मसाले आपले होऊ द्यायचे. तर आता हे शेंगा आहे ना मस्त मसाल्यातनी टाकल्या मी आणि आता हे थोडा वेळ 5 मिनिट आहे ना या शेंगाले मस्त बिलकुल या मसाल्यात आहे ना असं खत होऊ द्यायचं, ताकी जो मसाला आहे ना या शेंगाच्या मस्त अंदर घुसणार आहे आणि मग आपल्याला खाताना एकदम भन्नाट अशी टेस्ट लागणार आहे, माहीत आहे. तर चला आता आपली भाजी झाली रेडी. तर मित्रांनो बघू शकता 1 नंबर भाजी झाली होती. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील. तर मित्रांनो झाली का नाही भाजी 1 नंबर अशी मस्त खतरनाक. बघता काय मग, घ्या मग भाजी खाऊन.